मध्यपूर्व आखाती देशातील युद्धाचे चटके आता नाशिकसह ग्रामीण भागात देखील बसू लागलेत। घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरची चणचण निर्माण झाल्यानं हॉटेल रेस्टॉरंटसह मंगल कार्यालय धारक आणि केटरिंग व्यवसायाशी निगडीत असलेल्या सर्वांनाच या युद्धाचा फटका सहन करावा लागतोय। याच अनुषंगानं पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। इराण इस्रायल युद्धामुळे मंगल कार्यालय आणि केटरिंग व्यवसाय अडचणीत आला आहे, कारण व्यावसायिक गॅस पूर्णपणे त्याचा पुरवठाच बंद झाला आहे। त्यामुळे जेमतेम 2 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा आता मंगल कार्यालय व्यावसायिकांकडे उपलब्ध आहे। त्यानंतर मात्र मोठी समस्या निर्माण होणार आहे। विशेष म्हणजे पुढच्या काळात लग्न सराई असणार आहे। ऑर्डर कशी करावी अशी समस्या देखील आता त्यांच्यापुढे निर्माण झाली। एकतर गॅसचा अभाव, त्यामुळं कदाचित लग्न समारंभ पुढे ढकलावे लागणार आहेत। लग्नांसाठी आवश्यक स्वयंपाकासाठी लाकडं वापरण्याची वेळ मंगल कार्यालयांवर येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा व्यावसायिक सिलेंडरवर फार मोठा परिणाम झाला आहे। याचा तुटवडा पण निर्माण होतोय। विक्रेतादारांकडून व्यावसायिक सिलेंडर पूर्णपणे बंद केलेले आहे वितरण करण्याचं। आम्हाला येणाऱ्या काळातल्या व्यवसायासाठी फार मोठ्या अडचणींना समोर जावं लागू शकते। आपण बघू शकतात या ठिकाणी आमच्याकडे 5 ते 6 व्यावसायिक सिलेंडर सध्या उपलब्ध आहेत। या सिलेंडरवर एक 2 ते 3 दिवसाचा वापर पुरवठा होऊ शकतो, एवढाच याच्यात गॅस उपलब्ध आहे। येणाऱ्या काळामध्ये घेतलेल्या कार्यक्रमांना आम्हाला व्यावसायिक सिलेंडरची उपलब्धता नसल्यामुळे लोकांना काय उत्तर द्यायची ही तात्पुरती का होईना पण फार मोठी समस्या समोर उभी राहिलेली आहे। यावर शासनाने किमान पूर्ण स्वरूपात व्यावसायिक सिलेंडर बंद न करता अंशतः का होईना पण या व्यावसायिक सिलेंडरला परवानगी द्यावी आणि याला वापरण्यापुरती तात्पुरती काय सोय करता येईल यावर गांभीर्याने विचार करावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये याचा बाजारपेठेवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो। व्यावसायिक गॅस सिलेंडरची टंचाई कायम राहिल्यास मंगल कार्यालय आणि कार्यालयाशी निगडीत विविध घटकांवर परिणाम होणार असून यामुळे बेरोजगारीला सामोरं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। एकंदरीतच अगदी मूळ जे आहे की गॅस जर उपलब्ध झाला नाही तर सगळ्या भट्ट्या बंद होणार आहेत। भट्ट्या बंद झाल्या म्हणजे त्याच्यावरती अवलंबून असणारे इतर सगळे उपव्यवसाय जे आहेत त्याच्यावरती 100% परिणाम होणार आहे। भाजीपालावाले जे आहेत, जसं आता कॅटरिंगच्या निमित्ताने किंवा मंगल कार्यालयाच्या माध्यमातून हजारो लोकांचं पोट भरण्याचं काम किंवा हजारो लोकांचा स्वयंपाक तयार होत असतो आणि त्याला लागणाऱ्या सर्वात प्रकारच्या वस्तू ज्या आहेत ते मूळतः भाजीपाला आहे, दूध आहे, दही आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट वाहतूक आहे। वाहतुका म्हणजे लग्न कार्याच्या निमित्ताने प्रचंड वाहतूक होत असते। जर मूळतः जेवणच बनलं नाही तर लग्न कार्य साजरी कशी होणार आणि मग त्याचा परिणाम सगळ्या छोट्या छोट्या व्यावसायिकांवर निश्चितच होणार आहे। लग्न कार्याच्या निमित्ताने वापरल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या वस्तू आहेत। म्हणजे अगदी जर साधं उदाहरण घेतलं तर टिश्यू पेपर असतील, वॉशिंग पावडर असेल, वेगवेगळे खाण्याचे पदार्थ असतील, त्या सगळ्याच्या पुरवठादारांवरती त्याचा परिणाम होणार आहे। साखर असेल, तेल असेल, मग आता साधारणपणे असं दिसतंय की सरकार यावरती जरा जास्तच गंभीर आहे। आता नुकतीच बातमी मी ऐकली आहे की सरकार या सगळ्या प्रश्नात किंवा हा सगळा प्रश्न तीव्र होऊ नये म्हणून मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि तेल कंपन्यांकडनं वायू गॅस उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे। सरकारचं म्हणणं आहे की आम्ही याच्यावरती ताबडतोब उपाययोजना करू आणि नागरिकांना याचा हाल भोगावे लागणार नाही, समस्या निर्माण होणार नाही याचा प्रयत्न करू। आणि तसं जर झालं तर हा निश्चितच सर्वसामान्य नागरिकांसह येणाऱ्या सीझनमध्ये सर्व मंगल कार्यालय, केटरिंग मंडप या व्यावसायिकांना आनंददायी गोष्ट असेल। या युद्धाचा व्यावसायिक सिलेंडर तुटवडा झाल्याने हॉटेल मालक असतील, मंगल कार्यालयाचे मालक असतील यांच्यावरती परिणाम जाणवत आहे। त्याचबरोबर ह्यांच्याशी जे जोडलेले घटक आहेत त्यांच्यावरती देखील भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे। यामुळे लवकरात लवकर यावरती तोडगा काढावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। या युद्धाचा फटका
सर्वसामान्यांसह समाजातील छोट्या घटकांना देखील बसणार. उद्योगधंद्यांचं अर्थकारण मंदावल्यानं सर्वसामान्यांचा रोजगार धोक्यात आला. या युद्धामुळे मात्र सर्वसामान्यांनी जगायचं कसं असा प्रश्न आता त्यांच्यापुढे उभा ठाकला. अशोक बिदरी, LS मराठी, नाशिक.